नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. वेलकम टू आठवड्याची डायरी एपिसोड नंबर 2. आणि ठरवल्याप्रमाणे कन्सिस्टंटली मी गुरुवारी आली आहे माझा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर. मला ऑफिसला पळायचंय, पण त्याआधी मी तुमच्यासोबत क्विक शेअर करणार आहे की या आठवड्यात काय काय झालं. पण चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फ्री आहे, फुकट आहे, काही त्याचे पैसे लागणार नाहीयेत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला एक क्विक ओळख करून देते की या चॅनलवर तुम्हाला माझे डेली लाईफ रिलेटेड व्लॉग्स बघायला मिळतील, जे तुम्हाला असं वाटेल की तुमचेच आहे, तुमचंही लाईफ तसंच आहे, असंच माझं लाईफ आहे, जे मी तुमच्यासोबत सतत शेअर करत असते. ऑल्सो शॉपिंग रिलेटेड एक्झिबिशन्स व्हिडिओ, छान इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात, काही क्वेश्चन आन्सर सेशन्स असतात. असं बरंच काही-काही मिक्स कॉम्बिनेशन सगळं मिळेल, जे तुम्हाला रिलेटेबल वाटेल एवढं नक्की. त्यामुळे पटकन लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ बघायला तुम्ही मोकळे. तर ठरवल्याप्रमाणे आपण मागच्या गुरुवारपासून जे सुरू केलंय की आठवडाभराचा फ्लॅशबॅक, कारण डेली व्लॉग करणं काही पोस्ट करणं काही शक्य होत नाहीये. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण एक अशी सीरीज सुरू करूया. ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी आपण एकमेकांसोबत इंटरॅक्ट करू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे डायरेक्टली वन ऑन वन नाही, पण व्हिडिओच्या माध्यमातून. तर सगळ्यात आधी सुरू करूयात. सगळ्यात पहिलं हायलाइट जे होतं ट्रान्सफॉर्मेशन 2026 सीरीज आपली कंप्लीट झाली आहे. 31 तारखेलाच, जसं तुम्हाला माहित आहे की 5 मार्चला माझा वाढदिवस होता आणि 6 मार्च ते 31 मार्च सलग 26 दिवस मी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. एनजीओज, कॉलेज, स्कूल्स, कम्युनिटीज, आणि तिथे वयवर्ष 15 ते वयवर्ष 50 हा आपला क्रायटेरिया होता. पण मला सांगायला आनंद होतो की वयवर्ष 6 ते वयवर्ष 84 अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी हे सेशन जॉइन केलं होतं आणि खूप मजा आली. खूप एंटरटेनिंग पण होतं, शिकायला मिळालं. लाईफ स्किल्स मी दुसऱ्यांना शिकवताना मी स्वतः बरंच काही-काही शिकले. सो माझ्यासाठी सुद्धा एक छान ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो ही सीरीज आपली संपली आहे, कंप्लीट झाली आहे. पण त्याच बरोबरीने द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा याचा प्रारंभ झाला आहे. माझा फायनली माझा ब्रँड सुरू होतोय. स्वतःचा ब्रँड सुरू होतोय आणि मला हे खूप छान वाटतंय. प्रथमेशच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही अनाउन्समेंट केली होती. पोस्टर्स पण पोस्ट केले होते. पण बऱ्याच जणांना कळलं नाही की काय आहे बाबा एक्झॅक्टली. आणि आता 26 दिवसांचे सेशन झाल्यानंतर हळू कळतंय की ओके, लाईफ स्किल्स नावाचा विषय असतो, टॉपिक्स असतात आणि याचे सेशन्स होतात, जे सगळ्यांना उपयोगी आहे. डे टू डे लाईफची आपली जी लेव्हल अपग्रेड करण्यासाठी, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट असू देत, टाईम मॅनेजमेंट असू देत, कम्युनिकेशन स्किल्स असू देत, किंवा इमोशनल रेग्युलेशन कसं ठेवलं पाहिजे, हे सगळ्यांसाठी उपयोगी आहे. आणि त्यामुळे हे सगळे सेशन्स द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा या ब्रँडतर्फे किंवा या स्टुडिओतर्फे घेण्यात येतील. हे सेशन्स ऑनलाईन पण असतील, ऑफलाईन पण असतील. त्याच्यामुळे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. खूप जणांच्या कमेंट्स सुद्धा आल्यात की ताई आम्हाला हे सेशन जॉइन करायचं. तर येस, डेफिनेटली आपण हे ऑनलाईन कनेक्ट करायचंय आणि मी तुमच्या स्कूल्समध्ये, तुमच्या कॉलेजेसमध्ये, तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या एरियामध्ये येऊन सुद्धा हे सेशन्स घेणार आहेत. सो खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आपण याबद्दल डिटेल बोलूयातच आणि मी विस्तृतपणे एखादा सेपरेट व्हिडिओमध्ये हे सगळं डिटेलमध्ये सांगेन की एक्झॅक्टली ह्या ब्रँडमध्ये आपण काय-काय करणार आहोत आणि गेल्या 8 वर्षाचा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो वापरून त्याच्यातून काय मी छान तुम्हाला देऊ शकते याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिली हायलाइट होती की 2026 सुरू झाल्यानंतर मी बकेट लिस्टमध्ये लिहिलं होतं की सगळ्यात पहिलं द पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजा हे सुरू करायचं आणि त्याचं चॅलेंज पूर्ण करायचं. तर पहिलं चॅलेंज टिक मार्क, बकेट लिस्ट टिक मार्क झालेली आहे. सो छान, म्हणजे मिशन कंप्लीट झालं आहे. सो दॅट वॉज फर्स्ट हायलाइट ऑफ द मंथ. नंतर दुसरी हायलाइट ही होती ते म्हणजे कन्सिस्टन्सी. कारण जर तुम्ही बघितलं तर जानेवारीपासून मी हार्डली 5-6 व्हिडिओज वगैरे पोस्ट केले असतील. पण मी मागच्या गुरुवारपासून ठरवलं की जर आपण ही सीरीज सुरू करतोय तर ॲटलीस्ट आठवड्यातनं एक व्हिडिओ तर असणार आहेच, आठवड्याचा फ्लॅशबॅक किंवा डायरी. बट अलॉंग विथ दॅट अजून एखादा व्हिडिओ आपण पोस्ट करूया. आणि मी पुण्यात गेले होते, सो मी पुण्याचा व्लॉग केला आणि या आठवड्यात मी कन्सिस्टंटली 2 व्हिडिओ पोस्ट केलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एखादी नवीन सवय स्वतःला लावू इच्छिता किंवा एक छोटीशी गोष्ट जरी तुम्ही पूर्ण केली, तरी ते स्वतःला शाबासकी देणं गरजेचं असतं. कारण पुढच्या आठवड्यासाठी त्याने मोटिव्हेशन मिळतं. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी मी माझ्या YouTubeमध्ये आणण्याचा प्रयत्न केला 2 व्हिडिओज पोस्ट करून. अजून कन्सिस्टंटली मी घरचं खाण्याचा प्रयत्न केला. एक्सेप्ट ज्या दिवशी मी पुण्यात गेले होते, पण त्या दिवशी सुद्धा मला छान मस्त खायला मिळालं. एक दिवस चीट डे चालतो, पण मी ठरवलं होतं की आता जरा मॅक्सिमम घरचं खाणं खाऊयात, बाहेरचं अव्हॉइड करूयात. सो ते सुद्धा मी बऱ्यापैकी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. तर येस, कन्सिस्टन्सी या 2 गोष्टींमध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न केला या आठवड्यात. नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचा हायलाइट म्हणजे पुण्याचा प्रवास.
मला पुणं खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. कारण मी जेव्हा-जेव्हा तिथे जाते, मला इतकं छान फील होतं आणि शूटच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने मी आणि प्रथमेश तिथे ट्रॅव्हल करतो. पण ॲक्चुअली तिकडे दगडूशेठ किंवा सारसबाग किंवा तिकडचे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ते फिरण्याचा असा कधी प्रश्न येत नाही. कारण एक लिमिटेड टाईम असतो, त्याच्यात जाऊन यायचं असतं. यावेळेस सुद्धा तेच होतं. माझे 2 सेशन्स लाईन अप होते तिथे ॲक्चुअली अवंतीचे आणि मी आधी ठरवलं, की छान 2 दिवसाचा वेळ घेऊन आपण तिथे राहूयात. पण फॉर्च्युनेटली दुसऱ्या दिवशी माझं सेशन होतं कल्याणला, त्यामुळे मला ऑल द वे ट्रॅव्हल करून यावंच लागणार होतं. सो मी डिसाईड केलं, की अ, मध्ये अर्धा 1 तास कुठे ॲडजस्ट झाला, तर मस्त फिरून घेऊयात. मी दगडूशेठला गेले, 6वीला गेले होते मी आणि त्यानंतर मला आत्ता जाण्याचा योग आला. म्हणजे असं दारातून गेले, पण बाप्पाच्या पुढे जाण्याचा कधी योग नाही आला काही कारणास्तव आणि मग मला इतकं छान वाटलं, भरून आलं खूप. आणि पुणं म्हणजे ऑल्वेज मी गेल्यावरती मला असे मुंबई, पुणे, मुंबईची गाणी अशी का कळेना वगैरे अशी सगळी अशी बॅकग्राऊंडला वाजत होती. त्यामुळे मला खूप वर्षांनी पुणं, पुणं, पुणं असं फिरल्यासारखं वाटलं. त्याच्यामुळे ती एक बेस्ट मोमेंट होती. ती या आठवड्याची छान हायलाइट होती आणि प्रवासात पण मी आणि मंजूने खूप मजा केली. खूप गप्पा मारल्या. आम्ही अशक्य गप्पा मारू शकतो आणि ट्रान्सफॉर्मेशन 2026 हे जे काही काय म्हणतो आपण सक्सेसफुल म्हणा किंवा न कंटाळता झालंय त्याचं कारण गप्पाही असू शकतं. कारण प्रवासात म्हणजे आम्ही ज्या काही गप्पा मारतो, बापरे! म्हणजे आम्ही कधी घरी मेकअप करत असतो आणि प्रथमेश जर बाजूला असेल, तर तो रूममधून बाहेर जातो एका पॉइंटला. तुमचं तुम्ही रेडी व्हा, झाल्यावर सांगा. माझं मी काहीतरी वेगळं करत बसतो. सो येस पुण्याचा प्रवास फार मस्त होता या आठवड्यातला. चौथी हायलाइट या ट्रान्सफॉर्मेशन सीरीजमधलं शेवटचं सेशन होतं. पण ते शिक्षकांसोबत होतो. जवळ-जवळ 123 शिक्षक होते. अ, विना अनुदानित, अनुदानित शाळांमधले आणि डिसेबल मुलांना शिक्षण देणारे शिक्षक होते आणि शेवटचं सेशन आणि मला पहिल्यांदा असं थोडंसं नर्व्हस वाटत होतं, स्ट्रेस्ड वाटत होतं आणि सेशन होतं स्ट्रेस मॅनेजमेंटचं. त्यात मला जरासं धाकधूक होती कारण पहिलं सेशन असेल ज्यात इतके लोक होते. म्हणजे हायेस्ट मला वाटतं 60-65 असतील किंवा 70 असतील. पण आणि सगळे शिक्षक बरं, सगळे वयस्कर, सगळे अनुभवी. त्यात आपण स्ट्रेस मॅनेजमेंट सांगणार आहोत. त्याच्यात शिक्षकांना जाऊन शिकवणं हे शक्यच नाहीये आणि मी 26 सेशन्समध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाळली, की मी कोणालाही शिकवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा करतही नाही. मी फक्त माझा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि ही देवाण-घेवाण असते, चर्चा असते, डिस्कशन असतं, गेम्स असतात, ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामुळे ते टिपिकल बोरिंग आपलं शाळा कॉलेजमधलं लेक्चर न राहता ते सेशन होतं. आणि थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण ज्या ज्या पद्धतीने सेशन सुरू झालं, सगळ्यांनी इंटरॅक्ट करायला सुरुवात केली, त्यानंतर माझा ॲक्चुअली स्ट्रेस हळू-हळू कमी झाला. पण ट्रस्ट मी आय मीन हे जे सेशन पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फीडबॅक घेत होतो, बाईट्स घेत होतो, त्यातले काही लोक असं म्हणाले, की आम्ही ॲक्चुअली आता डिप्रेशनच्या फेजमध्ये आहोत किंवा आम्ही ॲक्चुअली स्वतःला एकटं समजतोय, लोनलीनेसमध्ये आहोत आणि हे सेशन खूप युजफुल होईल. असं नाही म्हणत मी, की आजच्या आज माझं डिप्रेशन जाईल, पण त्याच्यातून बाहेर कसं यायचं याचा मार्ग कळला. मी कुठल्या स्टेजला आहे हे कळलं आणि ते जे फीडबॅक होते ते इतके ओव्हरवेल्मिंग होते. मग मी मी आता शब्दात व्यक्त नाही करू शकत. तर 26 सेशनमधलं माझ्यासाठी चॅलेंजिंग प्लस मला खूप शिकायला मिळणारं हे सेशन होतं. त्याच्यामुळे अर्थात शिक्षक हे नेहमी तुम्हाला शिकवतात. आज मी त्यांना शिकवायला गेले किंवा शिकवायला गेले असं नाही म्हणू शकत. मी आज त्यांच्यासोबत सेशन कंडक्ट करायला गेले आणि या सगळ्यांकडून मला खूप छान शिकायला मिळालं. तर त्याच्यामुळे ही सुद्धा एक खूप महत्त्वाची हायलाइट होती या आठवड्यामधली. नेक्स्ट हायलाइट हेल्थची काळजी घेणे. वर्कआउट पुन्हा सुरू केलं आहे. अगदी कालपासूनच परवापासून 31 तारखेपासून सुरू केलंय. तर येस वर्कआउट सुरू केलंय. याचं कारण मी दररोज वर्कआउट करायचंय जसा वेळ मिळेल तसा. पण या 26 दिवसात जे काही हेक्टिक शेड्यूल होतं त्याच्यामुळे घरी येईपर्यंत एनर्जी नसायचीच किंवा आले तरी मग जेवण पटकन करा, जेवा असं वगैरे सगळं सुरू होतं. त्यामुळे मी ठरवलं हे कधी एकदा संपतंय आणि आपण वर्कआउट सुरू करतोय. सो त्याच्यामुळे आता हे 2 दिवस तरी आजचा 3रा दिवस कन्सिस्टंटली सुरू आहे आणि आता मला हे कन्सिस्टंटली सुरू ठेवायचंय कारण ट्रान्सफॉर्मेशन लाईफ स्किलचं तर झालं. एक चॅलेंज कंप्लीट झालं. आता स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन. आता पुन्हा जरा एनर्जी, स्टॅमिना वाढवायचा आहे. त्याच्यामुळे सुरू केला आहे प्रवास. आता जसं पहिलं चॅलेंज कंप्लीट केलं तसं हे सुद्धा कंप्लीट करायचं. सो येस, लुकिंग फॉरवर्ड. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची हायलाइट बराच वेळ जो हातात माईक होता तो आता माईक लावला आहे मी. कारण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. ही जी पिशवी तुम्हाला दिसत असेल प्लास्टिकची, याच्यात काही बॉक्सेस दिसतायत. तर हे बॉक्सेस आहेत बांगड्यांचे, काचेच्या बांगड्यांचे आणि मी गेले होते
कल्याणला आमचं सेंटर आहे जे कोटकचं, तर त्याच्या मागेच झुंजारा मार्केट आहे आणि छान मार्केट आहे तिथे. मला बऱ्याचदा माझे सबस्क्रायबर्स भेटतात. बराच ऑडियन्स आहे आपल्या कल्याण आणि अंबरनाथ साईडला. सो तिथे ना त्रिशूल नावाचं एक दुकान आहे. मला लास्ट टाईम मला असंच फिरता सापडलं आणि मी तिथे खूप शॉपिंग केली होती. तिथे तेव्हाही मी काचेच्या बांगड्या घेतल्या होत्या. पण आत्ताही मी काही काचेच्या बांगड्या ॲड ऑन केल्यात. या ज्या ग्रीन बांगड्या आता सध्या ट्रेंडिंग आहेत ना, त्याच्यावरती असे जे डॉट्स असतात ते, आणि ग्रीनमध्ये पण वेगवेगळे कलर्स आहेत आणि काश्मीरी बांगड्या वगैरे असं असं खूप वेगवेगळ्या बांगड्या आहेत. आणि आत्ताचं कलेक्शन, मागच्या वेळचं कलेक्शन तर अर्थात अजून आहे भरलेलं आहे. तर हे काही 5-6 शेड्स आहेत, तर ते आता दाखवणार नाहीये. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून आधीचं बांगड्यांचं कलेक्शन प्लस हे असं सगळं एकत्र दाखवणार आहे. तर येस, दॅट वॉज माय वीक. खूप छान होता. एक गोष्ट पूर्ण झाली. ट्रान्सफॉर्मेशन 2026 नवीन गोष्ट, नवीन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हेल्थचं ते सुरू झालं आहे. आणि तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांना मी एकच सांगेन की स्टे ट्यून, कारण पर्सनॅलिटी स्टुडिओ बाय क्षितिजाच्या अंतर्गत खूप सारे ऑनलाईन ऑफलाईन सेशन सुरू होणार आहेत. आणि अजून एक गंमत माहितीये का, जनरली आपण कुठले तरी ऑनलाईन सेशन्स बघतो, मग एखादं प्रेझेंटेशन असतं, मग आपण ते ऐकतो आणि मग नंतर बंद करतो. तर असं नाही. तुम्ही जेव्हा हे सेशन ऑनलाईन अटेंड करणार आहात, 1 तास 2 तास जे काही असेल ते, तर थ्रू आउट आर 1 तास 2 तास जे काही असेल, तर थ्रू आउट द सेशन तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचंय. कारण तुम्ही जरी ऑनलाईन सेशन अटेंड केलं, घरून अटेंड केलं, तरी मी माझ्या घरी बसून तुमच्या ऍक्टिव्हिटीज करून घेणार आहे. ऑनलाईन सेशनमध्ये सुद्धा हे सगळं पॉसिबल आहे. त्याच्यामुळे, आणि असं नाहीये की फक्त मी एकदाच सेशन जॉईन करू शकते का, तर नाही. प्रत्येक विषयाचे वेगवेगळे सेशन्स असतील, म्हणजे टाइम मॅनेजमेंटचं वेगळं असेल, स्ट्रेस मॅनेजमेंटचं वेगळं असेल, आणि जेवढे सगळे सेशन्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे सेशन नेहमी सुद्धा जॉईन करू शकता. मजा येईल. तर येस, हा माझा आठवडा होता. आणि या आठवड्यातली कुठली हायलाईट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि स्टे ट्यून, लवकरच भेटूयात. टिल देन, ओके, बाय, टेक केअर.